पश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली। नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने एनआयएची ही कारवाई। संशयित आरोपी वर्षभरापासून वेशांतर करून नाशिकमध्ये राहत होता। तर बंगालमधील मुर्शिदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून ही कारवाई करण्यात आली। आरोपीला मदत करणारे रडारवर आहेत। मदत करणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेले। चंदन, बंगालमधील बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली, काय सविस्तर अपडेट? ऋषाली, अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची ही बातमी खरं तर नाशिकमध्ये येते। काल रात्रीच्या सुमारास ही कारवाई एनआयएच्या वतीनं करण्यात आली। नाशिकच्या क्राईम ब्रांचच्या अगदी ठराविक वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भातली गोपनीय माहिती देण्यात आली आणि संयुक्त पद्धतीनं ही कारवाई करण्यात आली। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यातला जो संशयित आरोपी आहे तो वर्षभरापासून नाशिकमध्ये वास्तव्यास होता। विशेष म्हणजे त्यानं आपले केस काढले होते, दाढी मिशा काढून तो एका वेगळ्या नावानं नाशिकमध्ये वास्तव्यास होता। त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे एक बनावट आधार कार्ड त्यानं तयार केलं होतं आणि नाशिकच्या सातपूर परिसरातल्या एका कंपनीत तो कामाला देखील लागलेला होता। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता गूढ जे आहे ते वाढलेलं आहे। एनआयएनं या संशयित आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे। त्याची संपूर्ण चौकशी सध्या केली जाते। मात्र अशा पद्धतीनं एखादा बॉम्बस्फोटातला आरोपी नाशिकमध्ये वास्तव्यास येतो आणि त्याला बनावट आधार कार्ड दिलं जातं, याचा देखील खुलासा आता या चौकशीत होणार आहे। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।